हम्म. आता बघा कंपॅरिझन करताना तुम्हाला काय करायचंय. ज्याचा न्यूमरेटर बिग असेल तो फ्रॅक्शन काय झाला, बिगर झाला. आणि ज्याचं न्यूमरेटर काय म्हणतात त्याला, ज्याचं न्यूमरेटर हे स्मॉल असेल तो काय झाला, स्मॉलर झाला. ओके. आणि ही ना सॉरी, स्पृहा विचारत होती ना, स्पृहा अनम्यूट कर बाळा. आता इथे 4x4 यस. दिले. ओके. तर हाँ. आता हा, जर तू या चारी मध्ये जर कम्पेअर केला, तर हा 4x4 हा कोणापेक्षा मोठा असेल. हाँ, 4x4 3x4 पेक्षा मोठा है. राईट. झालं. आन्सर हाँ. भेटलं. ओके. फक्त हाँ. आपल्याला काय करायचंय, न्यूमरेटर बघायचंय. त्यांनी असा डिफरन्स नाही विचारला की न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर. राईट. हाँ. ओके. फक्त आपल्याला कळण्यासाठी, यस. आता जर तुला दोन व्हॅल्यू दिल्या, 9x4 आणि 4x4, तर त्याच्यातलं कम्पॅरिझन जर तू केली, तर तुला काय करायचं, न्यूमरेटर ज्याचं जास्त आहे तो बिग असेल, आणि न्यूमरेटर ज्याचं स्मॉल असेल तो स्मॉल असेल. तर तू इथं काय सांगू शकतील की 9x4 इज अ बिगर फ्रॅक्शन आणि 4x4 इज अ स्मॉलर फ्रॅक्शन. राईट. हाँ. ओके. त्याच्यानंतर बघा बिगर फ्रॅक्शन, 9x4 हा काय झाला, बिगर झाला. आणि स्मॉलर फ्रॅक्शन जर घेतलं तर 3x4. आता या चारी मध्ये जर कम्पेअर केलं तर बिगर काय येईल, 9x4, आणि स्मॉलर काय येईल, 3x4. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत. आता फ्रॅक्शन विथ इक्वल न्यूमरेटर्स. आता याच्यामध्ये काय दिलंय बघा, ऑर्डर ऑर्डर रिलेशन मध्ये कंपॅरिझन, म्हणजे कंपॅरिझन त्यांनी त्यांना त्याला नाव दिलंय. when determining smaller or bigger fraction when their numerators are equal, keep in mind doing opposite of like fraction. म्हणजे काय करायचंय, लाईक फ्रॅक्शनच्या अपोजिट करायचं. ओके. म्हणजे काय करावं लागेल, when determine smaller or bigger fraction. 1 minute हा guys. हॅलो गाईज.
सॉरी बर का, एक कॉल आला होता. ओके. आपण एक 5 मिनिट आपण एक्स्ट्रा घेऊयात. ओके. आता बघा त्याच्यानंतर काय म्हणता इथे, की बिगर आणि स्मॉलर फ्रॅक्शन जर इक्वल असतील. ओके. त्याचे जर न्यूमरेटर इक्वल असतील तर माइंड मध्ये काय घ्यायचंय, की लाईक फ्रॅक्शनच्या अपोजिट करायचंय. काय गोष्टी करायच्यात? लाईक फ्रॅक्शनच्या अपोजिट गोष्टी. ओके. द फ्रॅक्शन हुज डिनॉमिनेटर इज बिगर इज अ स्मॉलर फ्रॅक्शन, फाईल हुज डिनॉमिनेटर इज स्मॉलर इज अ बिगर फ्रॅक्शन. मग काय करायचं तुम्ही तिथं? आता जर न्यूमरेटर तुमचे इक्वल आले असतील तर तुम्ही गोष्ट काय करायचंय, ज्याचं डिनॉमिनेटर बिगर आहे, बिगर. ओके. म्हणजे ते अनलाईक मध्ये येईल मे बी. ओके. जर डिनॉमिनेटर बिगर असेल तर ते स्मॉलर फ्रॅक्शन असतील, आणि ज्याचं डिनॉमिनेटर स्मॉलर असेल तो काय असेल? बिगर फ्रॅक्शन असेल. क्लिअर आहे का इथपर्यंत सगळ्यांना? येस और नो? ओजस्वी अनम्यूट करायचं बेटा. हो टीचर. क्लिअर आहे बाळा इथपर्यंत? म्हणजे जर न्यूमरेटर तुमचे इक्वल आले तर तुम्हाला काय करायचंय? डिनॉमिनेटर कडे लक्ष द्यायचंय. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय करायचंय? जर डिनॉमिनेटर हा बिगर असेल तर त्याला आपण कन्क्लुजन काय करायचंय, की तो स्मॉल फ्रॅक्शन आहे. आणि स्मॉलर ज्याचं फ्रॅक्शन डिनॉमिनेटर आणि स्मॉल मग आहे तर त्याला आपण काय करायचे करायचंय? बिगर बिग फ्रॅक्शन फ्रॅक्शन. करायचं. ओके. हा. दॅट इज म्हणजे एक्झाम्पल काय दिलेत बघा. 2/4, 2/6, 2/9, 2/3. हे काय आहेत? सेम न्यूमरेटर आहेत, बरोबर. आता बिगर फ्रॅक्शन काय येईल? 2/3. स्मॉलर फ्रॅक्शन काय येईल? 2/9. कसा येतो? आपण काय केलं? ज्याचा न्यूमरेटर स्मॉल आहे तो बिगर फ्रॅक्शन झाला, आणि ज्याचा डिनोमिनेटर बिग आहे तो काय झाला? स्मॉलर फ्रॅक्शन झाला. राईट? आपण सांगितल्याप्रमाणे, रूल प्रमाणे. राईट? ज्याचा डिनोमिनेटर हा स्मॉल आहे तो बिगर फ्रॅक्शन झाला. जेव्हा न्यूमरेटर सेम येतं तेव्हा काय करायचं? आपल्याला डिनॉमिनेटर कडे लक्ष द्यायचंय. ओके. मग डिनॉमिनेटर जर स्मॉल असेल तर तो फ्रॅक्शन बिग झाला, आणि डिनॉमिनेटर जर बिग असेल तर तो फ्रॅक्शन स्मॉल झाला. येस ऑर नो गाईज? क्लिअर आहे इथपर्यंत? ओजस्वी? हा टीचर. येस ऑर नो? हा. रेया काय डाऊट आहे बाळा? रिगार्डिंग सिलेबस ऑर नॉट? Where is Rhea? ओके. रेया अनम्यूट कर. व्हिडिओ ऑन ठेवायचा रेया. किती वेळा सांगितलंय? मी सगळ्यांना सांगते. मॅम ते प्रकाशाकडे होतं ना म्हणून ते ब्लर दिसत म्हणून मी बंद केले. बोला. मॅम ते ना तुम्ही मगाशी बोललेलात ना की ज्यांची फक्त म्हणजे जी वरची जी साईड असते तर हम्म. त्याच्यामधले तेच फक्त धरायचे का, मोठे आहेत की छोटे आहेत व्हॅल्यू म्हणून? आता बघा याच्यामध्ये आपण लाईक फ्रॅक्शन त्याच्यावरूनच मध्ये दोन होतं. कंडिशन बघितल्या. ओके. तर त्यांनी काय सांगितलंय, जर न्यूमरेटर सेम नसेल, डिनोमिनेटर सेम असतं, बट जेव्हा न्यूमरेटर सेम, ओके, सेम नसेल तेव्हा तुम्हाला काय करायचंय, की सेम, 1 मिनिट हा. आवाज येतो का? चेक करा माझा. आवाज येतो रे या? येस मॅम येतो. येस मॅम येतोय. हा. तर जेव्हा न्यूमरेटर तुमचं हे डिफरंट असतं तेव्हा तुम्हाला काय करायचं, जर स्मॉल न्यूमरेटर असेल तर तो स्मॉल फ्रॅक्शन झाला, आणि जर बिग न्यूमरेटर असेल तर तो बिग झाला. बट जेव्हा न्यूमरेटर तुमचं सेम येतं, ओके, तर तुम्हाला लक्ष कोणाकडे द्यायचंय? डिनॉमिनेटर कडे. ओके. तर डिनॉमिनेटर कडे लक्ष देताना तुम्हाला काय करायचंय? डिनॉमिनेटर कडे ज्याचा डिनॉमिनेटर हा स्मॉल असतो तो तुमचा बिग फ्रॅक्शन होतो, आणि ज्याचा डिनॉमिनेटर हा बिग असतो तो स्मॉल फ्रॅक्शन असतो. ओके. वाईस अँड वर्सा. येस रेया?
येस मॅम. लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या बाळांनो. मॅम ते मला कळले, पण मला वाटलं की मी चुकले की काय, कारण की तुम्ही ते बोललेलात ना की ते वरची फक्त वरचे बिगर असेल वरचं न्यूमरेटर, तर आपलं ते मोठं असतं संख्या. नो बेटा, मी असं नाही बोललं. की मी काय बोलले की स्मॉल असेल न्यूमरेटर तर ते स्मॉल फ्रॅक्शन झाला, बिग असेल न्यूमरेटर तर बिग झालं. कधी? जर डिनॉमिनेटर सेम असेल तर. बट डिनॉमिनेटर अच्छा. ही सेम नसेल बट न्यूमरेटर सेम असेल, तेव्हा तुम्हाला काय कंडिशन करायची की ज्याचा डिनॉमिनेटर हा स्मॉल असतो तो बिगर फ्रॅक्शन असतो, आणि ज्याचा बिगर असतो तो स्मॉल फ्रॅक्शन असतो. ओके. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन वेन, आता अनलाईक मध्ये बघा, इन दिस एक्झाम्पल ऑफ फ्रॅक्शन द डिनॉमिनेटर आर डिफरंट. ज्याचे डिनॉमिनेटर डिफरंट असतात तो काय झाला? अनलाईक फ्रॅक्शन असतो. जसं की एक्झाम्पल दिलेलं आहे 2/4, 2/6. ओके. त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचं काय रूल आहे. वेन ऍडिंग अँड सबट्रॅक्टिंग फ्रॅक्शन्स विथ डिफरंट न्यूमरेटर, फर्स्ट कन्वर्ट देम इन टू लाईक फ्रॅक्शन. त्यांना काय करायचंय? लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचंय. सेम डिनॉमिनेटर कसे होतील त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. ओके. इन शॉर्ट द डिनॉमिनेटर्स हॅव, 1 मिनिट, इन शॉर्ट द डिनॉमिनेटर हॅव टू बी मेड इक्वल. तुम्हाला काय करायचंय? डिनॉमिनेटरला इक्वल करायचंय. आता ते इक्वल कसं करायचं हे तर बघा, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय हा बाळांनो. मी कोणालाही क्वेश्चन विचारणार आहे. आता 2/4 प्लस 2/6 असे दोन फ्रॅक्शन्स आहेत. ओके. याचे डिनॉमिनेटर सेम नाहीत, म्हणजेच हे काय झाले? अनलाईक फ्रॅक्शन झाले. ओके. बट आता त्यांचे जर सॉल्व करायचं असेल तर त्यांना काय करायचंय? जे खालचे 4 आणि 6 आहे त्यांना एकत्र करायचंय. त्यांचं काय करायचंय? त्यांना त्यांचा डिनॉमिनेटर कसा सेम येईल हे तुम्हाला चेक करायचंय. तर काय करावं लागेल? 2 + 2 डिवायडेड बाय 4 + 6. इथे सगळ्यांना दिसतंय? येस ऑर नो गाईज? येस मॅम. आता इथे बघा, 2 + 2 बाय डिवायडेड बाय 4 + 6 घेतलंय इज इक्वल टू 4/10. डू नॉट मेक अन ऍडिशन लाईक दिस. आता इथे काय म्हणताय की ऍडिशन करू नका. मग ऑब्झर्व द मेथड क्लोजली. आता बघा ही मेथड मध्ये काय सांगितलंय? 6 × 2 डिवायडेड बाय 6 × 4 प्लस 4 × 2 डिवायडेड बाय 4 × 6. म्हणजे काय करायचंय? आता 4 जर आपण पहिला डिनोमिनेटर जर घेतला, 1 मिनिट, आता इथे बघायचंय, तुम्ही लक्ष द्यायचंय. आता इथे काय केलं? 6 घेतला पहिले. 6 ने काय करायचं? 6 × 2. ओके. डिवायडेड बाय 6 × 4. येस. आणि प्लस साइन द्यायचं नंतर. ऍज इट इज 4 ने पण तसंच करायचंय. 4 × 2 डिवायडेड बाय 4 × 6. आणि तसं करून तुम्हाला काय करायचंय? डिनॉमिनेटर इक्वल करायचे. आता बघा, 6 × 2 12 डिवायडेड बाय 6 × 4 24 प्लस, हे प्लस साइन, 4 × 2 8 आलं, आणि डिनॉमिनेटर काय आलं? 24च आलं. 4 × 6 केलं. ओके. तर इथे काय करायचं? आपल्याला डिनॉमिनेटर कसे इक्वल करता येतील त्याच्याकडे लक्ष द्यायचं जेव्हा अनलाईक फ्रॅक्शन्स येतात. ओके. मग तुमचे ऍडिशन मध्ये काय झालं? 12 + 8 डिवायडेड बाय 24. म्हणजे इथे काय झालं? लाईक फ्रॅक्शन आपण युज करू शकतो, लाईक फ्रॅक्शनची मेथड. लाईक फ्रॅक्शन मध्ये काय सांगतात? जर डिनॉमिनेटर सेम आलं असेल तर तुम्ही न्यूमरेटरची फक्त ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं आहे. ओके. तर आन्सर काय येईल? 12 + 8 इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 24. येस? येस ऑर नो? समजलं इथपर्यंत? गाईज समजलंय का? येस मॅम. हम्म. आता त्याच सबट्रॅक्शन मध्ये काय दिलंय बघा. 7 × 3 डिवायडेड बाय 7 × 5 ऍज इट इज 5 × 2 डिवायडेड बाय 5 × 7. का करायचंय हे? का तर आपल्याला डिनोमिनेटर सेम घ्यायचंय, सेम आणायचंय. ओके. असं ऍडिशन नाही करायचं. हे जे दिलंय याच्यामुळे काय होतं? तुमचं जे व्हॅल्यू निघणार आहेत त्या व्हॅल्यू येणार नाहीत, करेक्ट आन्सर येणार नाही. हे मॅथमॅटिकली रॉंग आहे. ओके. हे अशी स्टेप येऊ शकत नाही. आता ही बघा मॅम सबट्रॅक्शन मध्ये. हम्म
मॅम आपण सॉल्व म्हणजे आपण हे जे आहे ना, तर ते आपण फाइंडिंग एलसीएम ऑफ डिनॉमिनेटरने सॉल्व करू शकतो का? एलसीएम ने सॉल्व करू शकतो. ओके. बट कधी कधी एलसीएम कोणाकोणाला माहित नाही किंवा पटकन त्यांना सॉल्व करता येत नाही. ओके. त्यासाठी हे स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. आणि हा स्टेप जर तुम्हाला तुम्ही जर फॉलो केल्या तर हे तुम्हाला करेक्ट आन्सर देऊ शकतं. कधी कधी तुमचा एलसीएम पण चुकू शकतो ना, किंवा करेक्ट नाही येऊ शकत. पण तुम्ही एलसीएम नाही करू शकता. नो प्रॉब्लेम. ओके. ओके रिया. येस मॅम, थँक्यू. त्याच्यानंतर बघा 21 डिवायडेड बाय 35 मायनस 10 बाय 35. आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम आलं तर आपण लाईक फ्रॅक्शन मध्ये काय करतो, डायरेक्ट न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करतो. ओके. ऍज इट इज तसं केलं आपलं व्हॅल्यू काय येतं, 11 डिवायडेड बाय 35. येस. समजलंय हे सगळ्यांना? स्क्रीनशॉट काढून घ्या बाळांनो याचे. जेव्हा तुम्हाला डिनॉमिनेटर सेम करायचं असतं तर दोन्ही साईडला तुम्हाला काय करावं लागतं, मल्टिप्लिकेशन करून घेऊन त्याचा डिनॉमिनेटर हा सेम करावा लागतो. मग ते ऍडिशन असू दे किंवा सबट्रॅक्शन असू दे. ओके. हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, इम्पॉर्टंट आहे हे. एक्झाम्पल ऑन मल्टिप्लिकेशन टाइम. मॅम, मॅम 2 मिनिटं वाटी चालेल का? मी स्क्रीनशॉट काढते, विसरले. 1 मिनिट मी क्लिअर करते ड्रॉइंग. ठीक आहे काढून घ्या स्क्रीनशॉट. मॅम, केलं. थँक्यू. रेया काय लिहिलेस तू? यू लिसन द आन्सर ऑफ इट. मॅम ते तिला अन्वीला हवं होतं ना, म्हणून मी विचारलं, तिचा व्हॉइसचा प्रॉब्लेम आहे म्हणून. ओके ओके. मॅम, यशोधन देसाईने ती स्क्रीन शेअर केली आहे, तुमची स्क्रीन दिसत नाहीये मॅम. यशोदन स्टॉप शेअरिंग. दिसते का माझी स्क्रीन आता? नाही मॅम. मॅम, ती तुम्ही आहे ना, ती सेटिंग असते ना, तिथे 1 जाऊन ती मिनिट 1 बंद मिनिट. करा. आय नो दॅट सेटिंग, बट मला वाटलं की कोणी शेअर नाही करणार, बट करतायत. हा मॅम, आता झाली. ओके. आता बघा, चेक करा माझी स्क्रीन दिसतीये ना? माझी स्क्रीन दिसतीये का सगळ्यांना? येस और नो गाइस? ओके. वेअर इज यशोधन? यशोधन, कॅमेरा ऑन करायचं बेटा आणि अनम्यूट व्हायचं. यशोधन. Okay. Examples on multiplication time. In math language, if you see phrases like half of a quarter of, as much, as many times, in such cases, carry out multiplication. जर तुम्हाला phrases अशा येत असतील, half of a quarter, as much, as many times, in such cases, तर तेव्हा तुम्हाला काय करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके. अ क्वार्टर 1/4. अ हाफ, हाफ ऍज मच म्हणजेच काय, 1/2. हेच पण स्क्रीनशॉट काढा बाळांनो तुम्ही. 3/4 मीन्स व्हॉट, 3/4. अ हाफ ऑफ 12. आता हाफ ऑफ 12 म्हणजे काय येईल, 12 डिवायडेड बाय 2 येईल. म्हणजे 1/2 तर करू शकू किंवा 2/4 तर करू शकू. बरोबर. तर 12/2 केलं तर किती येईल आन्सर आपलं, 6. ओके.
3/4 ऑफ 12. आता 3/4 ऑफ 12 केलं तर काय येईल? 12 × 3/4 इज इक्वल टू 3 × 3 इज इक्वल टू 9. ओके, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या बाळांनो तुम्ही. माझा आवाज सगळ्यांना येतोय का चेक करा. यस टाईप करा जर माझा आवाज सगळ्यांना क्लिअर असेल तर, आणि नसेल तर नो टाईप करायचं. ओके, पार्थला आणि यशोधनला आवाज येत नाहीये फक्त, बाकी सगळ्यांना येतोय. क्लिअर येतोय सगळ्यांना आवाज माझा? ओके. Multiplication of fraction. When multiplying fractions, multiply the numerator by the numerator and multiply the denominator by the denominator. आता काय करायचं? मल्टिप्लाय म्हणजे आता बघा, मगाशी आपल्याला ऍडिशन आलं होतं, सबट्रॅक्शन आलं होतं. पण जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय? न्यूमरेटरनेच न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचंय आणि डिनोमिनेटरनेच डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचंय. तर आन्सर काय येतंय बघा. 2/5 × 4/3, 2 × 4 डिवायडेड बाय 5 × 3 इज इक्वल टू 8/15. ओके, आता मला सांगा, मी एक व्हॅल्यू घेते. 2/3 इंटू 4/5 किती आन्सर येईल सांगा? सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये फास्ट फास्ट आन्सर करायचंय. 2/3, चिन्मय मला आन्सर सांगायचं. 2/3 इंटू 4/5. व्हॉट इज द आन्सर चिन्मय? Ma'am, 8/15. 8/15. 15. व्हेरी गुड. ओके. ह्याला केजी नाही बसायचं. Yes, ma'am. ह्याला ग्राम लिहायचे. वरचे काय येतं? ग्राम येतं. केजी म्हणल्यास फक्त 2 kg आहे. Here the product of numerator is written in the place of numerators and that of denominator is written in place of denominators. म्हणजे डिनॉमिनेटर आहे त्याच ठिकाणी ठेवायचे आणि न्यूमरेटर पण आहे त्याच ठिकाणी ठेवायचे, फक्त त्याचं काय करायचंय? मल्टिप्लिकेशन करायचंय. येस. The simplest form. Example are simplified so that they can be solved easily or quickly. आता सिम्प्लिफाय कसं करायचं? आता 12/5 दिलंय इंटू 25 डिवायडेड बाय 24 दिलंय. तर त्यांनी काय केलंय? 12 1 12 12 2 24 म्हणून इकडे ह्याला कट केलंय, सेकंड फ्रॅक्शन मधला जो डिनोमिनेटर आहे. ओके, आणि 5 1 5 आणि 5 5 असं केलंय. इज इक्वल टू आन्सर काय आलं? 5 × 1 आणि 1 × 2 इज इक्वल टू 2, म्हणजेच 5/2. ओके. दिव्या कांबळे अनम्यूट करायचं बेटा. Yes, ma'am. समजलं बाळा ये? Yes, ma'am. म्हणजे काय करायचं? जर दोन्ही फ्रॅक्शन दिलेले असतील आणि त्याच्यामध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल आणि ते तुम्हाला क्विकली आणि इझिली सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला काय ट्रिक यूज करायचे? 12 ने काय केलं त्यांनी? 24 ला डिवाइड केलं, राईट? आणि 5 ने काय केलं? Yes. 25 ला डिवाइड केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, नाही क्रॉस डिव्हिजन Yes. केलं. येस. म्हणजे जेव्हा तुम्ही जर इझिली होत असेल तर तुम्ही क्रॉस डिव्हिजन करायचं आहे. ओके. Fraction can be achieved by cross division. You can do this only if there is a sign of multiplication between two fraction. हे तुम्ही कधी करू शकता? जर टू फ्रॅक्शन मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन असेल किंवा मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं असेल तर. ओके, हे पण तुम्ही तुमचं जर बुक असेल तर तिथे हायलाइट करून ठेवा. कधीही तुम्ही
असं करायचं नाही की हा चला आता इथे ऍडिशन दिलंय डिव्हिजन दिलंय आपण हे करू शकतो असं नाही. जेव्हा तिथं साइन ऑफ मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशनचं जर साइन असेल तर आणि तरच तुम्ही तिथं क्रॉस डिव्हिजन करू शकता. ओके बेटा. यस दिव्या. येस मॅम. हा. आता सेकंड मध्ये काय दिलंय 12/4. आता 12/4 दिलं तर 4 1 जा 4. मग तिथे काय येईल 1 आणि 4 3 जा 12. येस. सिम्पलेस्ट फॉर्म कॅन बी अचिव्ड बाय डिवाइडिंग न्यूमरेटर बाय डिनोमिनेटर. न्यूमरेटरला काय करायचंय डिनोमिनेटरने डिवाइड करायचंय. ओके. जर एकच फ्रॅक्शन असेल. स्मॉलर ऑर बिगर फ्रॅक्शन ऑफ अदर टाइप्स. आता दुसरे जे काही टाइप्स असतील तर त्याच्यामध्ये स्मॉलर आणि बिगर फ्रॅक्शन कसे ओळखायचे. फाइल डिटरमाइनिंग कन्वर्ट फ्रॅक्शन इनटू डेसिमल फ्रॅक्शन. Finding smaller or bigger fraction in this example. Method. In this case, smaller and bigger fraction can be determined by dividing the numerator by the denominator. तुम्हाला काय करायचंय डिनॉमिनेटरने न्यूमरेटरला डिवाइड करायचंय. डिवाइड केल्यानंतर ते काय होतात डेसिमल मध्ये कन्वर्ट होतात. ओके. डेसिमल मध्ये त्याचा पॉइंट येणार. आता 5 ने जर 2 ला तुम्ही डिवाइड करायचं असेल तर 5 ने 2 ला डायरेक्टली डिवाइड होत नाही त्यामुळे आपण काय करणार 0 करणार. ओके. आता इथे लक्ष द्या सगळ्यांनी. आता 5 5 1 जा 5. पण 5 ने 2 ला जर डिवाइड करायचं म्हटलं तर 5 ला कम्प्लिटली होत नाही त्यामुळे इथे काय येणार 0 येईल. ओके. 0 पहिला येईल त्याच्यानंतर पॉइंट येईल. ओके. 0 पॉइंट. पॉइंट दिल्यानंतर 20 झालं तर 5 × 4 म्हणजेच काय येतं 0.4. ओके. असं तुमच्या व्हॅल्यूज येतील. आणि ह्या सगळ्याच्या आता 5 दिलेले आहेत व्हॅल्यूज तर 5 फ्रॅक्शनचं तुम्हाला काय करायचंय डेसिमल पॉइंट मध्ये कन्वर्जन करायचंय. आणि कन्वर्जन करून ठरवायचंय की कोणता स्मॉलर किंवा कोणता बिगर फ्रॅक्शन येईल. येस गाईज. सान्वी चौधरी आरोही महाजन कॅमेरा ऑन करायचंय. आरोही मला सांगायचंय समजले का बाळा. आरोही बेटा. आरोही. ओके. सान्वी अनम्यूट करायचं बाळा सान्वी चौधरी. सान्वी चौधरी अनम्यूट करायचंय बेटा. मॅम. हा. कळालं हे. नो मॅम. काय सांगितलं मी सांग बरं. मॅम मला समजलं नाही. बरं समजलं नाही ठीक आहे पण मी काय सांगितलं आतापर्यंत मी काय सांगितलं. सांग बरं मला एखादं तर सेंटेन्स सांग मी काय सांगितलं तुला. मी काय सांगते समजून इतक्या वेळ. सान्वी अँसर मी. हा बोल बाळा. मला सांग टीचर शिकवताय इथं. दीदी बोलते टीचर शिकवताय. बोल सान्वी. हो. ओके. नो रिस्पॉन्स फ्रॉम सान्वी. आय नो बाळा नो 9 6 झालेले आहेत. ओके आपण एवढा पार्ट घेऊयात आणि क्लोज करूयात. सान्वी बोलणार आहेस का बाळा तू आज. सान्वी चौधरी. मॅम हा बोला. आवाज येतोय.
येस. बरं मला सांग, व्हॉट इज मीन बाय लाईक फ्रॅक्शन्स, व्हॉट इज मीन बाय अनलाईक फ्रॅक्शन्स? क्विक फास्ट सानवी. सानवी बेटा, आई एम टॉकिंग टू यू. मॅम काही पण काप करते राहू दे ना. सानवी, तुझं लक्ष नव्हतं क्लासमध्ये हा बाळा. मॅम काही पण करते. यस और नो? मॅम हा बोल बाळा. सांगू काय पण. बाकीच्यांनी सांगा, व्हॉट इज मीन बाय लाईक फ्रॅक्शन आणि व्हॉट इज मीन बाय अनलाईक फ्रॅक्शन. रेया, यू कॅन लिव्ह बेटा. तान्वी, इथून पुढे मला लक्ष पाहिजे क्लासमध्ये, ओके? तान्वी चौधरी, येस और नो? तान्वी चौधरी, नवोदयला पण आहेस तू बेटा, लक्ष नसतं क्लासमध्ये कधी कधी, ओके? ओके. हा पार्ट आपण उद्या घ्यायचा का बाळांनो, की आता घ्यायचंय? येस और नो? चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं बाळांनो. ओके, आपण उद्या घेऊयात, ओके? मी स्क्रीन स्टॉप करतेय, शेअरिंग स्टॉप करते, ओके? समृद्धी बेटा, 1 मिनिट, अनम्यूट कर बाळा. येस मॅम. बाळा, काही फंक्शन आहे का? नाही मॅम, ते बोला. नाही. ओके, तरी पण आपण लिव्ह करूयात. 9-11 झालेले आहेत, ओके? काही डाऊट असतील तर विचारा बाळांनो. सिद्धीला डाऊट आहे, वेअर इज सिद्धी? सिद्धी, अनम्यूट कर बाळा. लीव करताय मॅम, म्हणजे क्लास थांबवताय. सिद्धी, अनम्यूट कर बाळा. सिद्धी, अनम्यूट कर बेटा. ओके. समृद्धी बाळा, काही डाऊट नसेल तर लिव्ह करू शकते बाळा. अन्वी, काही डाऊट असेल नाही मॅम. तर सांगायचंय किंवा मग लिव्ह करायचंय, ओके? अन्वी, तुझं आणि अन्वी आणखी प्रॉब्लेम आहेच का? ओके. अवधूत, काही प्रॉब्लेम आहे? कनिष्का, प्रॉब्लेम नसेल तर लिव्ह करा बेटा, नो प्रॉब्लेम. सिद्धी, अनम्यूट कर बाळा. यस मॅम. हा बोला, काही मॅम प्रॉब्लेम आहे? तुम्ही म्हटलं होतं आपले